लग्नाच्या पंक्तीत जो मसाले भात मिळतो तो आपल्या सगळ्यांनाच आवडतो। असा मसाले भात करण्यासाठी प्रथम वाटण करायचं। थोडंसं जिरं, 2 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, दालचिनी, 4-5 काळी मिरीचे दाणे, 1 हिरवी वेलची व मुठभर कोथिंबीरीचे देठ। तुम्ही कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता। असं वाटण करून यानंतर तूप तापलं की त्यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, तमालपत्र अशी खमंग फोडणी परतवून घ्यायची। यावर बारीक चिरलेला कांदा घालून परतायचा। यावर चिरलेल्या सर्व भाज्या परतवून घ्यायच्या। भाज्यांमध्ये मी इथे आज बारीक चिरून वांग, सिमला मिरची, गाजर, बटाटा, टोमॅटो, वाफवलेले मटार अशा सर्व भाज्या घेतल्यात। फ्लॉवरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता। यानंतर त्यावर पाव चमचा हळद परतायची। हळद परतून झाले की केलेलं वाटण घालायचं। ते वाटण छान एकजीव करून त्यावर आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा ॲड करायची। घरगुती तिखट तुमच्या आवडीनुसार ॲड करायचं। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे, कारण वाटणामध्ये 1 हिरवी मिरचीसुद्धा आहे। हे परतून झालं की त्यावर उभा चिरलेला टोमॅटो घालायचा। अर्धा टोमॅटो इथे मी घेतला आहे। तुम्हाला जास्त आवडत असल्यास तुम्ही अख्खा मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरून ॲड करू शकता। चवीनुसार साखर, चवीनुसार मीठ घालून परतून त्यावर 2 वाटी नितळवलेला तांदूळ परतून घ्यायचा। त्यावर ओलं खोबरं घालायचं। 1 टेबलस्पून ओलं खोबरं इथे मी ॲड केलं आहे। थोडासा गरम मसाला घालायचा। तो छान एकजीव झालं की 4.5 वाटी गरम केलेलं पाणी त्यात ॲड करायचं। यावर चवीनुसार मीठ, कोथिंबीर बारीक चिरून, थोडीशी साखर व चमचाभर तूप असं एकजीव करून कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या। असा मऊ लुसलुशीत लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात तयार होतो। असा एकदा नक्की करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।